एकीकडे पाहतो आपण पावसानं धूम ठोकली आहे आणि एकीकडे पाहतो आजचा दसऱ्याचा दिवस आणि शहरातले जवळपास 4 ते 5 एरिया असे आहेत की नळ बंद आहेत. एक टाइमले नळ येऊन राहिला आणि बाकीच्या टाइमले त्याचं काम चालू आहे काहीतरी. महत्वाचं म्हणजे नगर परिषदले आणि सीओ साहेबांना माझं हेच सांगणं आहे की जेव्हा जीव आल्यांले तुम्ही ठेके देता आणि त्यांचं जो आराखडा राहते त्यांना गड्डे खोदाचं, तर तुम्ही त्यांना सांगत काऊन नाही की इथून पाईपलाईन गेलेली आहे, बाकीच्याही गोष्टी आहेत. कारण एक साईड राहते पूर्ण खोदलेली, त्याच साईडले जिओचंही काम चालू राहते. मागच्या वेळेला पाहिलं आपण की नगर परिषद आपल्या नरसिंह महाराज मंदिराच्या तेवढ्यात खोदकाम चालू होतं. त्या खोदकाम मध्ये पाहिलं आपण की तिथं लाखो लिटर पाणी रस्त्यावर वेस्ट गेलं होतं. नंतर 3 दिवसाआधी आपल्या वाघामाताच्या एरियामध्ये तसाच पाईप फुटला होता आणि लाखो लिटर पाणी हे रोडवर वाया गेलं होतं. तोच भाग घेऊन आज मी आलो खापर्डे प्लॉटच्या एरियामध्ये आणि पाहतो तर इथं हे भांडे येऊन पडलेले आहेत आणि बरेचसे या लेडीज वर्गही आहेत. नेमकं झालं काय तुमच्यासोबत? कारण नळ येऊन नाही राहिला म्हणते, काय झालं? एकच टाइम नळ येऊन राहिला संध्याकाळी, एक दिवस आड 5-10 मिनिटं, जास्त नाही. पाणी बी नाही होत, नळ चालला जाते. कोणाला माहिती राहते पाईपलाईन फुटली तर आम्हाला सांगावं ना तरी त्यांनी, समजा की पाईपलाईन फुटलेली आहे गल्लीमध्ये, असं सांगा पूर्ण सूचना द्यावं त्यांनी की आज नळ येणार नाही. समजा तुम्ही पाणी स्टोअर करून ठेवा, आम्ही स्टोअर करून ठेवतो ना पाणी पाईपलाईन. आता हे 5-7 दिवस झाले हेच चालू आहे. म्हणजे आम्हाला माहिती राहत नाही नळ आले केव्हा गेले केव्हा. पटकन म्हणजे नळ गायब, सकाळी नळ गायब, संध्याकाळी नळ. आम्ही बाहेर असो कामानी, आम्हाला काय माहिती नळ केव्हा जाणार आहे केव्हा येणार आहे. मग सांगा ना त्यांनी, स्टोअर करून तुम्ही पाणी ठेवा. आता कसं आहे, आम्ही कुठून हँडपंप वरून घेतो आणि आमच्या घरातले काम, माणसं ड्युटीवाले जाणार आणि येणार आहे. मग आम्ही स्वयंपाक करा की त्या पाण्याच्या मागे लागावं मग. आणि कसं आहे, खूप म्हणजे त्रास होऊन राहिला पाण्याचा. तर हँडपंप आहे तिथून थोडं पाणी, आणि ते पिण्यासारखं पाणी नाही आहे. हँडपंपचं पाणी पिण्यासारखं नाहीये. हँडपंपचं पाणी आम्ही कसं वापरासाठी घेतो, फक्त पिण्याचं पाणी कुठून आणावं आम्ही मग? हे यावेळेस म्हणजे अशी पद्धत आलेली आहे की की एक नैसर्गाचा असा एक वेळ आहे की लोक बिमार पडू राहिले. खोकला, ताप, हे ते, आणि पाणी त्याच्यात हे असं गढूळ येऊ राहिला, असं येऊ राहिला. मग याच्याबद्दल आम्ही काय बोलायचं आता? हे नगर परिषद वाले काय करतात? मग पाणी पिऊ पिऊ सारे तब्येत खराब होऊन राहिले. उपवासाचा दिवस पुरा 9 दिवस आमचा तसा गेला. आम्ही सरकारने निवडून कायसाठी आणलं? की आमची सुविधा झाली पाहिजे का बिमार पडायसाठी आणलं? नगर परिषद पाणी सोडायला पाहिजे ना. झोपा घेऊन राहिले काय नगर परिषद वाले? तुम्ही सांगा ना. सोबतच आपल्या जे खापर्डे प्लॉट मधले विलास दादा आहेत. विलास भाऊ, नेमकं कारण काय आहे आणि मॅटर काय? करून 4-5 दिवस झाले म्हणते नळ नाही आहे, काय कारण आहे आणि पाणी कुठून भरल्या चाललं? पाण्याचा असा प्रॉब्लेम झाला आहे की आपण पाहतो आहे की निसर्गानं पहिलेच इतका पाऊस झाला आहे. एकीकडे आपल्या इकडे पूर्ण धरणं भरून ओव्हरफ्लो होऊन सगळे धरणं जे आहे आपले हे पाणी सोडून राहिले. आणि नगर परिषदचा असा कारभार झाला आहे की गेल्या 4-5 दिवसापासून ना कोणती सूचना आहे ना काही आहे. फक्त आमचे जे निवडक काहीतरी एक जे लोकप्रतिनिधी आहेत ते फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करतात, पण सगळ्यांकडे तो मेसेज काही पोहोचत नाही. पाणी जे आहे, पाणी कधी सकाळी येते, कधी संध्याकाळी येते, कधी 2 दिवस राहत नाही, कधी 1 दिवस राहत नाही. नेमका कारभार काय चालू आहे हा कळायला काहीच मार्ग नाही आहे. नगर परिषद वाल्यांनी जे कामं आहे हे पहिले नागरिकांना पूर्वसूचना देऊन करायला पाहिजे. इथून असं लक्षात येत आहे की हे जे पाणी नाही आहे, दसऱ्यासारखा दिवस आहे, पाण्याची नितांत गरज असते. अशा वेळेस जर समजा इथं पाणी नाही आहे, लोकांनी जायचं कुठे? एक तर सगळं घांबुडे प्लॉट झाला, ब्राह्मण सभा झाली, त्यानंतर खापर्डे प्लॉट झाला. या सगळ्या एरियामध्ये सगळीकडे विचारपूस केली आम्ही, तसं असं माहिती झालं की कुठंच नळ आलेले नाही आहे. नळ देतात संध्याकाळी, कधी संध्याकाळी येते, कधी सकाळी येते. कुठंच काही कळायला मार्ग नाही आहे की नळ केव्हा येणार आहे, काय येणार आहे. इथून एकच गोष्ट लक्षात येते की प्रशासन हे एकदम सुस्त झोपेत बसलेलं आहे. लोकप्रतिनिधी मस्त झाले आहे आणि प्रशासन सुस्त आहे, इथून आपल्याला लक्षात येते. जवळपास आपण यांच्याही माध्यमातून पाहिलं की पाईपलाईनचं काम चालू आहे आणि मागच्या वेळेला मी सीओ साहेबांना फोन केला होता की साहेब, म्हटलं नरसिंह महाराज मंदिराच्या एरियातला पाईप फुटला, तर शेवटी ते बंद करायच्या ऐवजी त्यांनी मला म्हटलं होतं की आता जर बंद केलं तर पुऱ्या शहरातलं पाण्याचा जो साठा आहे तो बंद होऊन जाईल. पण त्याच्यानंतर यांनी ज्या प्रकारे सांगितलं की तिकडे काम चालू आहे, एक टाइम नळ येऊन राहिला आणि पूर्ण गढूळ पाणी होऊन राहिलं. मग एक तर तुम्ही काम पूर्ण करा, नाही तर हे गढूळ पाणी बंद करा, नाही तर यांच्यासाठी सोय करा.
काहीतरी तुम्ही काय टँकर वगैरेची सोय राहते नगर परिषदनं आणलं, काही ना काही केलं काय झालं? पाहिजे. टँकर वगैरे तर आलं पाहिजे, तर तेव्हा तर आम्ही पाणी भरू शकतो ना त्याच्यानं. हापशी एवढ्या लांब आहे की बाया जाऊ नाही शकत, एवढ्या लांब पाणी होत नाही ना. एक दिवसाच्या आड नळ येते तर ते गडोड पाणी येऊन राहिलं. ट्रॅक्टरच्या इथून भरत आहे, कारण 4-5 दिवस झाले पाणी नाही आहे. पाणीच नाही आहे. 4-5 दिवस झाले पाणी नाही आहे. तर आम्ही पुरं डॉक्टरच्या इथून पाणी आणत आहे, पाणीच नाही. पुरे डॉक्टरचे इथं काय हे बोर आहे? प्यायचं पाणी नाही बोर आहे तिथं. बोराचं पाणी आहे. त्याचं लायकीचं काय होते की आता पहिल्यासारखं हरेकाच्या घरामध्ये विहीर नाही आहे, कारण की आता अपडेट झालाय, सगळ्या गोष्टी अपडेट झाल्याच्यानं कॉलनीमध्ये आता नगर परिषदचे नळ राहतात. नगर परिषद म्हटलं तर नगर परिषदचे नळ, ग्रामपंचायत म्हटलं तर ग्रामपंचायतचे नळ. पण जर कधी 5-5, 6-6 दिवस जर कधी या गोष्टीला विलंब लागते ना, तर खरोखर हाच प्रकार सगळ्या ठिकाणी घडणार आहे. हे फक्त एकच बातमी टाकायचं कारण काय आहे की मी हरेक कॉलनीमध्ये जाऊन परत हेच बातमी करू शकत नाही. तर सीओ साहेब, आपण याकडे तातडीने लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर यांचा जोही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला पाहिजे.